नमस्कार, मी अक्षता जुईस कॉर्नरमध्ये आपले स्वागत करते। आज आपण झटपट घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे भाज्यांचे योग्य प्रमाण घेणे गरजेचे आहे। इथे 4 बटाटे मी मोठे बटाटे बारीक कापून घेतलेले आहेत। इथे मी पाववाटी गाजर घेतलेला आहे। पाववाटी आपण इथे फरसबी घेतलेली आहे। पाववाटी इथे मी ताजे मटार घेतलेले आहेत। तसेच इथे मी पाववाटी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे। अर्धा वाटी इथे आपण फ्लावर घेतलेला आहे व इथे आपण एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। या सर्व भाज्या आपण सुरुवातीला कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत। इथे मी कुकरमध्ये 1 चमचाभर बटर घेतलेला आहे। यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकणार आहोत। जिरं चांगलं लालसर झाल्यावर यामध्ये आपण एक टोमॅटो जो कापून घेतलेला आहे तो टोमॅटो आपण यामध्ये टाकायचा आहे। टोमॅटो आपल्याला हा चांगला मऊ करून घ्यायचा आहे। टोमॅटो इथे आपला चांगला मऊसर झालेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद टाकणार आहोत व हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण ज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत। सर्वात आधी आपण इथे कापून घेतलेला बटाटा टाकणार आहोत व हा चांगला मिक्स करून घेणार आहोत या मसाल्यामध्ये। आता बाकीच्या उरलेल्या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून देखील चांगला मिक्स करून घेणार आहोत। यात आपण चमचाभर मीठ टाकणार आहोत। यात मी 1 ग्लासभर पाणी टाकणार आहे व आपण आता झाकण लावून याला 3 ते 4 शिट्ट्या देणार आहोत। कढईत इथे मी 2 चमचे तेल घेतलेले आहे। यात मी अर्धा कप शिमला मिरची अगदी बारीक कापून घेतलेली आहे। आपण याआधी वाफवताना देखील एक शिमला मिरची वाफवलेली आहे भाज्यांमध्ये, पण इथे देखील आपण आता एक अर्धी शिमला मिरची बारीक कापून चांगली तेलावरती परतवून घ्यायची आहे। शिमला मिरची ही अशा प्रकारे तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे पावभाजीला एक वेगळा फ्लेवर येतो। ही शिमला मिरची आपण लो फ्लेमवरती चांगली वाफवून घेणार आहोत। शिमला मिरची आता चांगली वाफवली गेलेली आहे। आता आपण इथे 2 टोमॅटोची प्युरी आपण करून घेतलेली आहे। टोमॅटोची प्युरी करताना यामध्ये मी 4-5 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलं देखील मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। इथे मी 2 मोठे टोमॅटो मिक्सरला बारीक करून प्युरी करून घेतलेली आहे त्याची। आता ही आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। टोमॅटोची प्युरी आपली चांगली शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये काही पावडर मसाले टाकणार आहोत। इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे। तुम्हाला जर पावभाजीला जरा तिखटपणा जास्त हवा असेल तर तुम्ही याऐवजी बेडगी मिरची पावडर देखील वापरू शकता। 1 चमचा इथे मी धनेपूड वापरलेली आहे। 2 चमचे इथे आपण पावभाजी मसाला वापरणार आहोत। हे पावडर मसाले आता आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। तुम्हाला जर इथे मसाला टाकल्यानंतर मिश्रण थोडं सुकं वाटत असेल तर यात तुम्ही अगदी 2-3 चमचे पाणी देखील टाकू शकता। गरम पाणी टाकलं तरी चालेल। आता आपण यामध्ये जी शिमला मिरची टाकली होती ती जरा चांगली मॅश करून घेऊया, म्हणजे पावभाजीमध्ये त्याचा आणखीन चांगला फ्लेवर उतरेल। इथे मी अशा प्रकारे यामध्ये जी आपण शिमला मिरची वापरली होती ती चांगली मॅश करून घेत आहे। आता आपण ज्या भाज्या सर्व वाफवून घेतल्या होत्या त्या मी मॅशरने चांगल्या मॅश करून घेतल्या। आता या आपण टोमॅटोच्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत व चांगलं हे मिक्स करून घेणार आहोत सर्व। आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। आपण याआधी भाज्यांमध्ये मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवूनच आपण मीठ टाकायचं आहे, नाहीतर आपली पावभाजी खारट होईल। हे सर्व चांगलं मिक्स करूया। यात मी आणखीन अर्धा ग्लास गरम पाणी टाकणार आहे। पावभाजी आपण जरा ही आणखीन थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत, त्यासाठी मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे व आता आपण यावर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवरती ही पावभाजी आणखीन शिजवून घेऊया। 10 मिनटं इथे झालेली आहेत। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर कलर आलेला आहे। आपली पावभाजी आता सर्विंगसाठी तयार झालेली आहे। जर तुम्हाला यामध्ये आणखीन कुठे जर भाज्यांचे मोठे तुकडे वगैरे दिसतील तर तुम्ही ते मॅशरने मॅश करू शकता। आपली पावभाजी आता सर्विंगसाठी तयार आहे। तयार झाली आपली झटपट घरच्या घरी तयार होणारी पावभाजी। ही अशी पावभाजी तुम्ही देखील करून पहा व मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची पावभाजी कशी झाली
व आपल्या चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. खाली जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा आपल्या नवीन नवीन रेसिपीज टाकत जाईन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येत जातील.